लास्ट लेक्चरला आपण दोन टॉपिक बघितले होते. एक होतं फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, जो लास्ट वीकला आपण कव्हर केला. अँड आज या वीकमध्ये आपण काय करणार आहोत, सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सो जेव्हा डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचे तेव्हा आपण काय यूज करणार, डेरिव्हेटिव्स. राईट. आता रिव्हर्स प्रोसेस आहे की डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल, राईट, त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं. सो इथे आपण यूज करणार आहोत इंटिग्रेशन्स. हां, आपण एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, सो क्वेश्चन असेल तुम्हाला, सॉल्व दी फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. सॉल्व दी फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. ओके. So for example, differential equation is dy by dx is equal to, let's say, 1 plus y square upon 1 plus x square. So here differential equation given है. This is what differential equation, right? This is differential equation आणि याचं सोल्युशन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सो आपण काय यूज करणार आहोत, इंटिग्रेशन्स. राईट. आता फर्स्ट जी इंटिग्रेशनची मेथड आहे दॅट इज कॉल्ड ॲज व्हेरिएबल सेपरेबल मेथड. फर्स्ट मेथड काय, व्हेरिएबल सेपरेबल मेथड. सो ॲज नेम सजेस्ट आपल्याला व्हेरिएबल सेपरेट करायचे. किती व्हेरिएबल्स आहे गिवन डिफरन्शियल इक्वेशनमध्ये? व्हेरिएबल्स काय, एक आहे एक्स, दुसरा काय वाय. एक डिपेंडंट व्हेरिएबल आहे, एक इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. राईट. सो व्हेरिएबल सेपरेबल मेथडमध्ये काय, तुम्हाला वायच्या टर्म एका साईडला आणायच्या आहे आणि दुसऱ्या साईडला आपण एक्सच्या टर्म्स आणणार. राईट. आता या टर्म्स शिफ्ट करताना डी वाय आणि डी एक्स हे जे डिफरन्शियल कोएफिशियंट आहे हे न्यूमरेटरलाच असले पाहिजे. राईट. जसं इथे डी वाय न्यूमरेटरमध्ये, डी एक्स काय डिनॉमिनेटर. सो याला जर वरती आपल्याला आणायचं तर याची साईड चेंज करावी लागेल. सो व्हेरिएबल सेपरेबल मेथड काय की तुम्हाला एक्स आणि वायच्या टर्म्स सेपरेट करायच्या. सो हाऊ यू विल सेपरेट दिस, सी हियर, डी वाय ही जी 1 प्लस वाय स्क्वेअर आहे ही इकडे आणूयात, इज इक्वल टू डी एक्स इकडे शिफ्ट केला अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. झाले का? व्हेरिएबल सेपरेट झाले. राईट. एका साईडला वायच्या टर्म आहे, सेकंड साईडला काय एक्स. नाऊ लेट अस इंटिग्रेट दिस. सो जेव्हा पण आपण इंटिग्रेशन्स यूज करणार आपल्याला काय लिहावं लागेल, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. राईट. हा आपला बेसिक रूल होता. So what is integral of this? Integral dy upon 1 plus y square, it will be tan inverse y. Integral dx upon 1 plus x square, tan inverse x plus c. Right. So this is what? This is solution. This is solution of differential equation. Solution of differential equation. So differential equation was given to you. आपण याचं काय फाइंड आउट केलं आहे, सोल्युशन युजिंग व्हॉट, इंटिग्रेशन. आणि जी फर्स्ट मेथड आपण यूज केली दॅट इज कॉल्ड ॲज व्हेरिएबल सेपरेबल मेथड, जिथे एक्स आणि वायच्या टर्म सेपरेट करायचे. ठीक आहे. ओके. आता हे जे सोल्युशन्स आहे दीज आर ऑफ टू टाइप्स. हे जे सोल्युशन्स आहे दीज आर ऑफ टू टाइप. एक असतं जनरल सोल्युशन आणि सेकंड असतं पर्टिक्युलर सोल्युशन. right? So solutions are of two types. Solution of differential equation are of two types. One is general solution, second is particular solution. आता इथे जर C लिहिलेला असेल
C is what? C is constant of integration. हा C काय आहे? It's a constant of integration. It's a constant of integration. So it can take any value. इथे या C ची व्हॅल्यू काही आहे का? म्हणजे आपण काही पुट करू शकतो. इट्स अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. जेव्हा सोल्युशनमध्ये हे काय झालं सोल्युशन, जेव्हा सोल्युशनमध्ये C लिहिलेलं असेल दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट? जनरल सोल्युशन. आणि जेव्हा सपोज एक्झाम्पलमध्ये x ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि y ची पण व्हॅल्यू दिलेली आहे, जर तुम्हाला x आणि y माहिती असतील यू कॅन फाइंड व्हॅल्यू ऑफ C. बरोबर आहे का? जर x आणि y सपोज x या क्वेश्चन असा असला असता फाइंड सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन ॲट x इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू 0. सो इथे x आणि y च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. सो वन्स यू गेट सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन याच्या पुढची स्टेप काय असणार? आपण x आणि y च्या व्हॅल्यू पुट करणार. सो tan इनवर्स 0 इज इक्वल टू tan इनवर्स 0 प्लस c. सो tan इनवर्स ऑफ 0 किती? 0. tan इनवर्स ऑफ 0 परत इथे किती येणार आहे? 0. म्हणजे c ची व्हॅल्यू किती होणार? 0. जिथे c ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकणार अशा सोल्युशनला काय म्हणायचं? पर्टिक्युलर सोल्युशन. राईट? सिंपल आहे. जर सोल्युशनमध्ये c लिहिलेला असेल दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज जनरल सोल्युशन. जर क्वेश्चनमध्ये x आणि y चे व्हॅल्यूज दिलेले आहेत तर तुम्हाला कोणतं सोल्युशन भेटणार आहे? पर्टिक्युलर सोल्युशन. राईट? सो इथे फक्त लिहून घ्या सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, जनरल सोल्युशन अँड पर्टिक्युलर सोल्युशन. C असेल तर जनरल सोल्युशन, C ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करता आली दॅट विल बी अ पर्टिक्युलर सोल्युशन. Right? Okay. So let us solve some more examples. Write down. Right? So instruction same hai. Instruction is what? Solve the following differential equation. Y minus x into dy by dx is equal to 0. Y minus x into dy by dx is equal to 0. So this is differential equation. याचं सोल्युशन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सो मेथड अगेन वी आर गोइंग टू यूज इज व्हॉट? व्हेरिएबल सेपरेबल मेथड. सो आपल्याला व्हेरिएबल सेपरेट करायचे आहेत. y च्या टर्म एका साईडला x च्या टर्म. सो दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज y विल बी इक्वल टू व्हॉट? x इंटू dy by dx. राईट? आता dy ने शिफ्ट करायचं. राईट? dy आपल्याला न्यूमरेटर जे डिफरन्शियल कोएफिशिएंटच्या टर्म आहे त्या न्यूमरेटरला पाहिजे. सो dy इथेच ठेवू, हा dx इकडे शिफ्ट करूया, x इकडे शिफ्ट करूया. सो हा dx इकडे डिनॉमिनेटरला, इकडे येऊन काय होणार? न्यूमरेटर डिवायडेड बाय x इज इक्वल टू dy अपॉन y. सो व्हेरिएबल सेपरेट झाले. So what is integral of this? Integral 1 by x log x log y plus c. Right? हे तर करेक्ट आन्सर आहे. Now c is what? It's a constant of integration. So it can take any value. So याला आपण log c पण कन्सिडर करू शकतो. राईट? सो इथे आपण log चे रूल्स जर यूज केले log m plus log n, it will be log mn. Right? Log m plus log n, it will be what? Log mn. Taking antilog on both side, what you will get? X will be equal to y into c, or x upon y will be equal to c. कळलेत का कुठे कुठे चेंजेस केलेत? सो हे थोडे काही व्हेरिएशन्स हे लक्षात ठेवायचे. हे तर ठीक आहे, व्हेरिएबल सेपरेट होतील. सो इथे c च्या जागी काय लिहिलं आहे? लॉग c, कारण इथे दोन्ही टर्मला लॉग आहे म्हणून लिहिलं आहे. राईट? जर असं असलं असतं लॉग x इज इक्वल टू y प्लस c, मग या स्टेप्स करता आल्या नसतं आपल्याला. इथे दोन्हीकडे लॉग आहे आणि c इज कॉन्स्टंट, एनी कॉन्स्टंट, याला लॉग c लिहिलं. इथे लॉग m प्लस लॉग n, इट विल बी लॉग mn. आणि टेकिंग एंटीलॉग ऑन बोथ साइड, x will be equal to yc or x upon y is equal to c.
right? Next, write down next one. So topic है सोल्यूशन. लास्ट त्याला आपण फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बघितलं होतं. आजचा टॉपिक आहे सोल्यूशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, राईट. सो एकदा क्विकली आपण गो थ्रू करूया. सो डिफरन्शियल इक्वेशन विल बी गिवन टू यू आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे त्याचं सोल्युशन, राईट. हे आपण कसं फाइंड आउट करणार? युजिंग व्हॉट? इंटिग्रेशन. आता फर्स्ट याची जी मेथड आहे दॅट इज व्हॉट? व्हेरिएबल सेपरेबल मेथड, जिथे आपण एक्स आणि वायचे टर्म्स एका साईडला आणणार आहोत. सो हे तुमचं डिफरन्शियल इक्वेशन होतं. इथून व्हेरिएबल सेपरेट केले, एका साईडला वायच्या टर्म्स आणल्या, जसं हे 1 + y² इकडे शिफ्ट केलं, dx इकडे शिफ्ट केला, राईट. आणि इंटिग्रेट करायचं. याचं इंटिग्रल आलं tan इनवर्स y, याचं इंटिग्रल आलं tan इनवर्स x + c. सो हे जे सोल्युशन आहे दिस विल बी ऑफ 2 टाइप्स. एक असणार आहे जनरल सोल्युशन, दुसरं काय असणार आहे? पर्टिक्युलर सोल्युशन. इथे जेव्हा c लिहिलेला असेल, c ची काहीच व्हॅल्यू नसेल, c फक्त लिहिलेला असेल, दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज जनरल सोल्युशन. आणि जेव्हा आपण c ची व्हॅल्यू फाइंड आउट करू, पुढे येतील हे बघा, पर्टिक्युलर सोल्युशनचे जे क्वेश्चन असतील ते लिहून आलेलं असेल, फाइंड दी पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. जेव्हा c ची तुम्हाला एखादी व्हॅल्यू भेटेल, दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज पर्टिक्युलर सोल्युशन. सो इथे पण आपण व्हेरिएबल सेपरेट केले, राईट. एक्स आणि वायच्या टर्म्स सेपरेट केलेत आणि इंटिग्रेट केले. नेक्स्ट, राईट डाऊन. log dy by dx is equal to 2x plus 3y. सो दिस इज वॉट डिफरन्शियल इक्वेशन. याचं तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? सोल्युशन फाइंड आउट करायचं, राईट. हाऊ वी विल सेपरेट दी व्हेरिएबल्स? हे बघा, इथे जेव्हा बेस मेन्शन नसेल, बेस काय कन्सिडर करणार आपण? ई. हे लक्षात असू द्या. जर बेस दिलेलं नसेल, यू कॅन कन्सिडर्ड ॲज ई. सो वॉट यू कॅन राईट? dy by dx. dy by dx विल बी इक्वल टू वॉट? e टू दी पॉवर 2x plus 3y. करेक्ट आहे का? जसं फॉर एक्झाम्पल हे विसरून जा, जर हे दिलेलं असेल, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, काय बनणार सांगा? लॉग dy by dx इज इक्वल टू लॉग ऑफ दिस e टू दी पॉवर 2x plus 3y. सो ही टर्म काय बनणार? 2x plus 3y इंटू लॉग ई. व्हॉट इज लॉग ई? लॉग ई किती असतो? 1. सो तुम्हाला काय भेटलं परत? जे ओरिजिनल तुमचं डिफरन्शियल इक्वेशन होतं तेच भेटलं, राईट. सो इथे काहीच मेन्शन नसेल तर तेव्हा काय कन्सिडर करायचं आहे तुम्हाला? बेस ॲज ई, राईट. नाव लेट अस ट्राय टू सेपरेट दी व्हेरिएबल. कसे सेपरेट करणार? सी हियर, दिस कॅन बी रिटन ॲज e टू दी पॉवर 2x इंटू e टू दी पॉवर 3y. बेस जर सेम असेल, इंडायसेसची काय होणार? ॲडिशन. नाव यू कॅन सेपरेट दी व्हेरिएबल. कसे सेपरेट करणार? dy अपॉन e टू दी पॉवर 3y इज इक्वल टू, हा dx इकडे शिफ्ट केला, e टू दी पॉवर 2x इंटू वॉट? dx. सो याला फर्दर आपण प्रॉपर लिहूयात. e टू दी पॉवर -3y इंटू dy इज इक्वल टू e टू दी पॉवर 2x इंटू dx. व्हेरिएबल सेपरेट झाले. वायच्या टर्म एका साईडला काय आल्या? एक्सच्या टर्म. नाव लेट अस इंटिग्रेट दिस प्लस सी. What is integral of this? सांगा, what will be integral of this? e to the power x चा इंटिग्रल काय? e to the power x. So e to the power -3y चा इंटिग्रल काय येणार? e to the power -3y अपॉन -3. जो y चा कोएफिशियंट आहे तो काय होणार? डिवाइड. e to the power 2x चा इंटिग्रल काय येणार? e to the power 2x अपॉन 2 प्लस c. दिस इज वॉट? सोल्युशन. हे काय झालं? सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. अँड मेथड यूज इज वॉट? व्हेरिएबल सेपरेबल मेथड, राईट. मेथड काय? व्हेरिएबल सेपरेबल मेथड.
झाले का? नेक्स्ट लिहा. dx plus right. So this is the given differential equation. हे differential equation कसं identify केलं याच्यात? differential coefficient टर्म आहे dx dy च्या टर्म्स आहेत, राइट. सो लेट अस सेपरेट दी व्हेरिएबल सेपरेट करायला पहिले आपण ही टर्म राईट साईडला शिफ्ट करूयात. सो हे काय बनणार बघा, सेक्स स्क्वेअर एक्स इंटू टॅन वाय इंटू डी एक्स विल बी इक्वल टू, ही टर्म इकडे शिफ्ट करा, इट विल बी मायनस सेक्स स्क्वेअर वाय इंटू टॅन एक्स इंटू डी वाय. आता एक्सच्या टर्म एका साईडला, वायच्या टर्म एका साईडला. इथे डी एक्स आहे, तो डी एक्स शिफ्ट नाही करायचा. हा डी एक्स आणि डी वाय नेहमी आपल्याला न्यूमरेटरमध्ये पाहिजे. सो इकडे आपण एक्सच्या टर्म आणणार, इकडे वायच्या टर्म. काय काय एक्सच्या टर्म, सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स, ही जी टॅन एक्स आहे इकडे शिफ्ट करा, इज इक्वल टू, इकडे कोणत्या टर्म आणायच्या आहेत तुम्हाला, वायच्या टर्म. काय काय आहेत वायच्या टर्म, सेक्स स्क्वेअर वाय डी वाय, आणि ही जी टॅन वाय इकडे शिफ्ट केली, राईट. सो एका साईडला आपण काय आणलं, एक्सच्या टर्म, आणि सेकंड साईडला काय टर्म्स आणल्या आहेत वाय. लेट अस इंटिग्रेट दिस. सो एकदा व्हेरिएबल सेपरेट झाले, यू कॅन इंटिग्रेट दिस. Now tell me what will be integral of this sec square x upon tan x. याचा इंटिग्रल काय ना सांगा. sec square x upon tan x याचा इंटिग्रल काय ना. सो इंटिग्रेशन मध्ये एक फॉर्म होता f dash of x upon f of x. बघा याचं इंटिग्रल काय, इंटिग्रल f dash of x upon f of x. याचं इंटिग्रल काय, हे बघा इथे टॅन एक्स आहे, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय झाला, सेक्स स्क्वेअर एक्स. टॅन वायचा डेरिव्हेटिव्ह काय झाला, सेक्स स्क्वेअर वाय. सो दोन्ही जे इंटिग्रल आहे कोणत्या फॉर्ममध्ये आहेत, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. सो व्हॉट इज इंटिग्रल ऑफ दिस, लिस्ट एक बनवून ठेवा सगळे. हां, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, राईट. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी, राईट. सो याचं इंटिग्रल काय बनणार सांगा, इट विल बी, राईट, लॉग ऑफ टॅन एक्स. याचं इंटिग्रल काय येणार, लॉग ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ टॅन वाय प्लस सी. राईट. फर्दर याला जर चेंज करायचं आहे, हां लक्षात द्या आता इथे, हे आपण आधीच्या ह्याच्यात पण केलं होतं, आधीच्या एका एक्झाम्पलमध्ये. दोन्ही याला जर लॉग लॉग असेल, एक्स आणि वायच्या टर्म्स जर लॉगमध्ये असतील, तर तुम्हाला या सीला काय लिहायचं आहे, लॉग सी, राईट. So this will be equal to what, log m minus log n. म्हणजे काय झालं, log m upon n लिहायचं आहे. सो याला काय लिहिणार, log of m upon n. करेक्ट आहे का, log m minus log n, याला काय लिहिलं, log m upon n. Taking antilog on both side. So what will be solution, tan x will be equal to c upon tan y, right, or tan x into tan y is equal to c.
क्लिअर आहे काय? हे बघा, पहिले तर आपण इथे व्हेरिएबल सेपरेट केले, इंटिग्रेशन केलं. एक्स आणि वायची जी टर्म आहे याला जर लॉग असेल तर सीला काय लिहायचं आहे, लॉग सी. आणि इथे आपण लॉगरिथमचा रूल यूज केला. हे बघा, तुम्ही बोर्डला वगैरे इथपर्यंत जरी सॉल्व केलं तरी करेक्ट देणार आहे, राईट. बट MCQ टाईपला तुम्हाला हे वाले सोल्युशन या फॉर्ममध्ये सोल्युशन्स ऑप्शन्स भेटतील. सो हे माहिती पाहिजे की कसं याला कन्वर्ट करायचं आहे. सो सीला लॉग सी लिहिलं, इथे लॉग एम मायनस लॉग एन लिहिलं, लॉग एम बाय एन झालं, आणि मग अँटी लॉग घेतल्यावर टॅन एक्स विल बी इक्वल टू सी अपॉन टॅन वाय. नाही, हा इंटिग्रेशन, हा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशनचा. कुठे? इथे सी लागता ना आपण कॉमन. हे जेव्हा आपण इंटिग्रेशन करणार आहे ऑलरेडी आपण सी टाकलेलं. सी काय कॉन्स्टंट, इथे जरी लिहिलं प्लस सी मध्ये सगळे सी मिळून सीच बनणार आहे ना परत. राईट. अशा एक टाईपचं एक्झाम्पल आहे, ट्राय करा. Write down example. Cos x cos y dy, cos x into cos y into dy minus sin x into sin y is equal to 0. Sin x into sin y into dx is equal to 0. करा बरं टाय. राईट. पहिले काय करणार, ही टर्म राईट साईडला शिफ्ट करा आणि व्हेरिएबल सेपरेट करा, इंटिग्रेट इट. cot x dy is equal to tan
हा फॉर्म आणायचा आहे हां, जो सी असेल त्याला परत लॉग सी लिहा आणि मग काय रूल यूज होतो. रेट काय आला आन्सर सांगा. sin y cos x is equal to c. आलंय का सॉल्व करायचं, आलंय का आन्सर सॉल्व करायचं. हे व्हेरिएबल सेपरेट केल्यावर काय भेटणार तुम्हाला. हां, सो दिस इज वॉट cos y अपॉन sin y इंटू dy विल बी इक्वल टू वॉट sin x अपॉन cos x इंटू वॉट dx. इथे काय केलं इंटिग्रेट. हे काय झालं cot y बरोबर ना, cos अपॉन साइन काय झालं cot किंवा एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स करा तरी चालेल. सो हे जर cot y झालं, cot y चं इंटिग्रल काय येणार बरोबर. कॉटचं इंटिग्रल काय cot x लॉग ऑफ साइन एक्स. दिस इज वॉट tan x. tan x चं इंटिग्रल काय आणि सी ला तुम्हाला काय लिहायचंय लॉग सी. सो काय बनलं sin y विल बी इक्वल टू वॉट c इंटू sec x. व्हॉट इज sec x 1 बाय cos x. हा cos x इकडे शिफ्ट करा. सो इट विल बी वॉट हां sin y इंटू cos x विल बी इक्वल टू वॉट c. राइट झाले. नेक्स्ट राइट डाउन y क्यूब माइनस dy by dx is equal to x square into dy by dx. y cube minus dy by dx is equal to x square into dy by dx. काय करणार सांगा. डायरेक्टली व्हेरिएबल सेपरेट होतील का नाही, कारण दोन ठिकाणी dy by dx dy by dx आहे. सो पहिले आपण काय करूयात ही टर्म इकडे शिफ्ट करू, dy by dx कॉमन घेऊयात आणि मग व्हेरिएबल सेपरेट करू. So write down y cube will be equal to x square into dy by dx minus इकडे जाऊन काय होणार plus dy by dx. So now you can take dy by dx कॉमन. So dy by dx जर तुम्ही कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय होणार x square plus 1. आता व्हेरिएबल सेपरेट करा. सी व्हेरिएबल सेपरेट करताना dy आणि dx च्या टर्म नेहमी न्यूमरेटरमध्ये ठेवायचे. सो एक्सच्या टर्म या साईडला शिफ्ट करा, ही वायची टर्म इकडे आणा, करा ट्राय आणि इंटिग्रेट करा. सो काय करणार dx इथे डिनॉमिनेटरला इकडे येऊन काय होणार न्यूमरेटर. dx अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर विल बी इक्वल टू dy अपॉन y क्यूब अँड इंटिग्रेट दिस.
सो याला तुम्ही हे कोणत्या एक्स टू दी पॉवर एनच्या फॉर्म हे तर याचं इंटिग्रल काय ना टॅन इनवर्स एक्स राईट. दिस विल बी वाय टू दी पॉवर -3 एक्स टू दी पॉवर एनच्या फॉर्ममध्ये येईल वाय टू दी पॉवर -3 and you write integral of this, right? Integral dx upon 1 plus x square याचं इंटिग्रल काय येणार tan इनवर्स x. याचं इंटिग्रल कसं येणार हे बघा इंटिग्रल राईट असं इंटिग्रल आहे याला आपण y टू दी पॉवर -3 इंटू dy लिहू शकतो. x टू दी पॉवर n चा फॉर्म झाला राईट -2 अपॉन -2. Next, two into e to the power x plus 2y into dx -3 into dy equal to 0. काय स्टेप करणार हां हे पहिले तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यावे लागतील राईट. सो हे काय बनेल e टू दी पॉवर x इंटू e टू दी पॉवर 2y इंटू dx विल बी इक्वल टू ही टर्म इकडे शिफ्ट करून घ्या राईट. सिम्पल व्हेरिएबल सेपरेशनचा फॉर्म आहे राईट. हा e टू दी पॉवर dy इकडे शिफ्ट करा आणि इंटिग्रेट करा. राइट. सो क्या बनना है 2 e टू दी पावर x इंटू डी एक्स विल बी इक्वल टू 3 e टू दी पावर -2y इंटू डी वाई. इंटीग्रेट दिस. राइट. सो सिंपल e टू दी पावर x इंटीग्रल है. सो दिस हाँ राइट 2 इंटू याचं इंटीग्रल काय येणार e टू दी पावर x 3 इंटू याचं इंटीग्रल काय येणार e टू दी पावर -2y अपॉन -2 प्लस c. Next, write down dy by dx equal to dy by dx is equal to e to the power x plus y plus e to the power x plus y plus x square into e to the power y, x square into e to the power y. राइट. स्टेप सांगा काय काय करणार. हे पहिले सेपरेट करून घ्या e टू दी पॉवर x इंटू e टू दी पॉवर y
दोन्ही टर्ममध्ये ई टू दी पॉवर वाय, ई टू दी पॉवर वाय काय करावं लागेल तुम्हाला कॉमन, आणि मग व्हेरिएबल सेपरेट करा. minus e to the power minus 1 is equal to e to the power x plus x cubed by 5. सो डी वाय बाय डी एक्स विल बी इक्वल टू, इथून तुम्ही ई टू दी पॉवर वाय जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय होणार आहे, ई टू दी पॉवर एक्स प्लस एक्स स्क्वेअर. सो ही टर्म इकडे शिफ्ट करा, ई टू दी पॉवर मायनस वाय डी वाय विल बी इक्वल टू ई टू दी पॉवर एक्स प्लस एक्स स्क्वेअर इंटू वॉट डी एक्स, अँड यू इंटिग्रेट दिस. याचं इंटिग्रल काय आलं, ई टू दी पॉवर मायनस वाय अपॉन मायनस वन, ई टू दी पॉवर एक्सचं इंटिग्रल ई टू दी पॉवर एक्स, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रल एक्स क्यूब बाय 3 प्लस सी. राईट. नेक्स्ट, सो जेवढे पण सोल्युशन्स आपण फाइंड आउट केले, राईट, हे कोणत्या टाईपचे सोल्युशन होते, जनरल सोल्युशन. कारण आपण एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू पुट करतोय का सीसाठी, नाही, सी आपण अज्युम करतोय, इट्स अ जनरलाइज सी, राईट. सो हे सगळे एक्झाम्पल कसले होते, जनरल सोल्युशनचे. नेक्स्ट, राईट डाऊन, फाइंड पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. Find particular solution of following differential equation satisfying given condition. Satisfying given condition. First one, three e to the power x into tan y dx plus 1 plus e to the power x sec square y dy is equal to 0 when x is equal to 0,
y is equal to pi. When x is equal to 0, y is equal to pi. राईट, इन्स्ट्रक्शन क्लिअर आहे. आधीच्या ह्याच्यात आपण जनरल सोल्युशन फाइंड आउट केलं. राईट, जेव्हा एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील तिथे आपण सी ची व्हॅल्यू बेसिकली कॅल्क्युलेट करणार आहे आणि सोल्युशन कोणतं फाइंड आउट होईल, पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड आउट होईल. हे बघा, मेथड सेम राहणार. व्हेरिएबल पहिले सेपरेट करणार. राईट, एक सोल्युशन भेटेल आणि सोल्युशन भेटल्यानंतर एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज पुट करायच्या. राईट, सो लेट अस सेपरेट दी व्हेरिएबल. सो कसं करणार सेपरेट व्हेरिएबल. हां, एकदा आपण ही टर्म इकडे शिफ्ट करूयात, नंतर बघूयात. सो इट विल बी 3 e to the power x tan y into dx विल बी इक्वल टू, ही टर्म इकडे जाऊन काय होणार आहे, मायनस 1 प्लस e to the power x sec square y into dy. राईट, सो इकडे dx आहे, सो इथे एक्सच्या टर्म असतील, इथे dy न्यूमरेटरला, इथे वायच्या टर्म्स. सो 3 e to the power x into dx अपॉन 1 प्लस e to the power x. राईट, इकडे एक्सच्या टर्म्स आणायच्या आहेत, ही वायची टर्म इकडे शिफ्ट करा, इज इक्वल टू मायनसचं साईन सेक स्क्वेअर वाय इंटू डी वाय अपॉन वॉट, टॅन वाय. अँड नाव यू कॅन इंटिग्रेट दिस. So 3 as it is. काय लिहिलं याचं इंटिग्रल सांगा, इंटिग्रल e टू दी पॉवर x अपॉन 1 प्लस e टू दी पॉवर x. परत कोणत्या फॉर्ममध्ये, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. याला जर तुम्ही एफ ऑफ एक्स कन्सिडर केलं 1 प्लस e टू दी पॉवर x, याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार, e टू दी पॉवर x. सो व्हॉट विल बी इंटिग्रल लॉग ऑफ 1 प्लस e टू दी पॉवर x इज इक्वल टू मायनसचं साईन ॲज इट इज, टॅन वायचं डेरिव्हेटिव्ह आहे, टॅन वायचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर वाय. सो हे पण कोणत्या फॉर्ममध्ये, एफ डॅश ऑफ वाय अपॉन एफ ऑफ वाय. सो याचं इंटिग्रल काय येणार, लॉग ऑफ प्लस सीला काय लिहिणार आता, लॉग सी लिहून घ्या. राईट, इथे दोन्हीकडे लॉग लॉग आहे. राईट, लक्ष द्यायचं काय काय चेंजेस करायचे आपल्याला. बेसिकली एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट करून चालणार नाही, हे थोडं सिम्प्लिफाय करून मग तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज पुट करायचं. राईट, हा 3 इथे बेसला आहे, हा इकडे कुठे जाईल, पॉवरला. लक्ष द्या, हा 3 इथे बेसला, इकडे पॉवरला लिहितोय. सो ही टर्म काय बनणार, लॉग ऑफ 1 प्लस e टू दी पॉवर एक्सचा काय बनणार, क्यूब. लॉग m मायनस लॉग n काय लिहिणार याला, लॉग m अपॉन n. टेकिंग अँटीलॉग ऑन बोथ साइड. काय सोल्युशन भेटलं, 1 प्लस e टू दी पॉवर x ब्रॅकेट क्यूब विल बी इक्वल टू c अपॉन टॅन वाय. लेट अस फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ c. इथून c काय येणार सांगा, व्हॉट विल बी c फ्रॉम दिस, c विल बी इक्वल टू 1 प्लस e टू दी पॉवर x इंटू टॅन वाय. क्लिअर आहे इथपर्यंत. आता एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. सो when x is equal to 0 and y is equal to pi, c will be equal to काय येणार, 1 प्लस e टू दी पॉवर 0 इंटू टॅन पाय. e टू दी पॉवर 0 इट इज 1, 1 प्लस 1 2. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टॅन पाय, टॅन पायची व्हॅल्यू किती आहे सांगा. हा तुमचा युनिट सर्कल आहे, पाय कुठे येणार, या पॉईंटवर. याचे कोऑर्डिनेट्स काय झाले, -1,0. ही कसली व्हॅल्यू असते, कॉस. ही कसली व्हॅल्यू असते, साईन. मग टॅन काय असतं, साईन अपॉन कॉस. 0 अपॉन -1 इट विल बी 0. सी ची व्हॅल्यू किती येणार आहे, 0. काल एक कसं फाइंड आउट केलं, हे बघा मेथड सेम आहे. आपण काय यूज केलं, व्हेरिएबल सेपरेबल मेथडच यूज केलेली. राईट, ओनली डिफरन्स इज व्हॉट, आपण इथे सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. राईट,
सो वन्स यू गेट सी ची व्हॅल्यू किती आली आहे 0. देअरफॉर व्हॉट विल बी युअर सोल्युशन. हे तुमचं सोल्युशन होतं ना, किंवा हे कन्सिडर करा. काय बनणार तुमचं सोल्युशन 1 प्लस e टू दी पॉवर x इंटू टॅन वाय विल बी इक्वल टू वॉट 0. इथे सी आला आहे का, सी लिहिला आहे का आपण, नाही. सो दिस इज वॉट युअर कोणत्या टाईपचं सोल्युशन आहे, पर्टिक्युलर सोल्युशन. हां 1 प्लस ओके, इथे क्यूब करावं लागेल मग. हां तरी तेच येणार आहे 2 क्यूब इंटू 0. दिस इज युअर पर्टिक्युलर सोल्युशन. डिफरन्स क्लिअर आहे का जनरल आणि पर्टिक्युलर सोल्युशन. जनरल सोल्युशनमध्ये आपण सी लिहिणार आहोत, पर्टिक्युलर सोल्युशनमध्ये आपण सीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. झालं का. नेक्स्ट लिहा x मायनस वाय स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स x मायनस वाय स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स मायनस वाय प्लस एक्स स्क्वेअर वाय डी वाय equal to 0. y plus x square y dy equal to 0. So you can take x common from this, you can take y common from this, right? आणि पहिले ही टर्म आपण इकडे शिफ्ट करूयात. सो x मायनस वाय स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स विल बी इक्वल टू मायनसचं इकडे जाऊन काय होणार प्लस. लेट अस टेक x कॉमन. x जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय उरेल 1 मायनस वाय स्क्वेअर इंटू डी एक्स. इथे y कॉमन काढावं लागेल, ब्रॅकेटमध्ये काय होणार 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय. आता व्हेरिएबल सेपरेट करा. सो इथे डी एक्स न्यूमरेटरला इकडे एक्सच्या टर्म येतील, इथे डी वाय न्यूमरेटरला इथे वायच्या टर्म येतील. सो टर्म काय बनणार एक्स इंटू डी एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर is equal to y into dy upon 1 minus y square. You can integrate this.
राईट. हाऊ यू विल राईट इंटिग्रल, याचं इंटिग्रल काय बनणार सांगा. एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर याचं इंटिग्रल लिहायचं. याला जर तुम्ही एफ ऑफ एक्स कन्सिडर केलं, याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार सांगा. याचा डेरिव्हेटिव्ह 1चा डेरिव्हेटिव्ह 0. हां, किती येणार 2x. सो इथे 2 असायला पाहिजे. इथे जर 2 असेल तर हे कोणत्या फॉर्ममध्ये होणार, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. याचं इंटिग्रल काय बनणार लॉग 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो आपण काय करूयात, हे बघा इथे पण 2 लागेल. याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार 1. 1चा डेरिव्हेटिव्ह किती येणार 0. मायनस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार -2y. सो आपण काय करूयात 2 ने मल्टिप्लाय करून घेऊयात. प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय करा. टू सी काय येणार याचं इंटिग्रल आता लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. याचं इंटिग्रल काय येणार मायनस लॉग ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर. आणि हे 2c आहे. याला परत नवीन तुम्ही कॉन्स्टंट ॲड करू शकता. c लिहा, c1 लिहा, काही प्रॉब्लेम नाही. काल काय केलं थ्रू आउट 2 ने मल्टिप्लाय करून घेतलं. हे एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्सच्या फॉर्ममध्ये झालं. इथे मायनसचे साईन द्यावी लागेल राईट, कारण -2y असा डेरिव्हेटिव्ह येणार आहे. हे झालं मायनस लॉग 1 मायनस वाय स्क्वेअर. आणि 2c मी नवीन इंटिग्रलचं फॉर्म टाकलं. फर्दर काय करणार सांगा. राईट, मायनस लॉग ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर प्लस लॉग c. ओके, इथे एक्स आणि वाय लिहायचे राहिले आपले. लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर लॉग काय बनेल रे c अपॉन, करेक्ट आहे का, c अपॉन 1 मायनस वाय स्क्वेअर. राईट. व्हॉट आर व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. x is 2, y is 0. So solution becomes 1 plus x square 1 minus y square is equal to c. राईट, करेक्ट आहे ना. अँटीलॉग जर घेतलं तर 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू c अपॉन बनणार c अपॉन 1 मायनस वाय स्क्वेअर. 1 मायनस वाय स्क्वेअर इकडे शिफ्ट केला. करा आता पुढे c ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. So when x is equal to 2 and y is equal to 0, 1 plus 2 square 1 minus 0 square will be equal to c. किती होणार c. फाइव. हे 4 plus 1 5 झालं. 5 into 1, so c will be equal to 5. So what will be your solution? 1 plus x square into 1 minus y square will be equal to, this will be particular solution. One plus x square into 1 minus y square is equal to 5. करणार, एक ट्राय करता. जमेल तुम्हाला, काय अवघड नाही आहे फार. राईट डाऊन नेक्स्ट. e to the power y plus 1 into cos x
plus e to the power y sin x into dy by dx is equal to 0 when x is equal to pi by 6, y is equal to 0. राइट, पहिले तर ही टर्म इकडे शिफ्ट करा आणि मग व्हेरिएबल सेपरेट करा. cos x है cos x. Is equal to 60. नहीं वैल्यू सब्स्टिट्यूट केले दाखव काय केलं. हाँ साइन पाय बाय 6 किती झालं. साइन 30 1/2 30 का बरं दिलं. साइन पाय बाय हां साइन पाय बाय 6. हे बघा यांना सेपरेट नाही करता आले. पहिले तर ही टर्म आपण इकडे शिफ्ट करूयात राईट साईडला. cos x विल बी इक्वल टू ही टर्म काय होणार मायनस. राईट इथे dy आहे याला शिफ्ट नाही करायचं. हा dx खाली आपल्याला वरती पाहिजे. हा इकडे शिफ्ट करा.
आता एक्स आणि वाय चेंज करा, राईट, सेपरेट करा. सो इथे सगळ्या एक्सच्या टर्म येतील, इकडे कसल्या येतील, वायच्या टर्म. झाल्या एक्सच्या टर्म. And now you can integrate this, right? So this will be log sin x, this will be minus log e to the power y plus 1 plus log c, right? So log sin x will be equal to log c upon e to the power y plus 1, right? Log m minus log n. So what will be solution? Solution, general solution काय बनलं याचं? sin x is equal to c upon e to the power y plus 1 or इकडे मल्टिप्लाय करा 1 plus e to the power y into sin x will be equal to c. व्हॅल्यूज पुट करा, राईट. sin pi by 6 किती झालं? 1/2 आणि e to the power 0 1, 1 plus 1 2, 2 2 कॅन्सल होणार, c ची व्हॅल्यू किती येणार? 1. राइट. नेक्स्ट लिया x plus 1 into dy by dx minus 1 is equal to 2 e to the power minus y, and when x is equal to 1, y is equal to 0. X is equal to 1, y is equal to 0. राइट. सी हियर मायनस 1 इकडे शिफ्ट करूयात. पहिले काय होणार बघा, x plus 1 dy by dx is equal to 2 e to the power minus y plus 1 is equal to, हे बघा, what is e to the power minus y? करेक्ट आहे का? हे क्रॉस मल्टिप्लाय करा, काय म्हणणार? सो आपल्याकडे आता डिफरन्शियल इक्वेशन काय आले बघा, x plus 1 dy by dx is equal to 2 plus e to the power y upon e to the power y. Now you can separate the variable. इथे dy आहे तर इथे y च्या टर्म आणाव्या लागतील, dx इकडे खाली हा शिफ्ट करावा लागेल. What will be integral? f dash of x upon fx च्या फॉर्म मध्ये, राइट. 2 plus e to the power y चा डेरिव्हेटिव्ह किती येणार? e to the power y. 2 चा डेरिव्हेटिव्ह 0, e to the power y चा डेरिव्हेटिव्ह e to the power y. आणि राइट साइडचं इंटिग्रल log 1 plus x plus log c लिया.
किती आला का 3/2 काय ते सोल्यूशन काय आलं सांगा 2 प्लस e टू दी पावर y इज इक्वल टू c इंटू 1 प्लस x करेक्ट आहे का हे काय बनणार आहे log 1 प्लस एक्स प्लस log c असं बनेल ना log 1 प्लस एक्स प्लस log c सो log m प्लस log n ची टर्म इकडे log mn येते का नाही 3/2 हे बघा येते ना सो सोल्यूशन तुमचं येतं आहे 2 प्लस e टू दी पावर y इज इक्वल टू c इंटू 1 प्लस एक्स आता x ची व्हॅल्यू किती आहे 1 सो हे 1 प्लस 1 किती झालं 2 आणि y ची व्हॅल्यू किती 0 2 प्लस 1 3/2 c ची व्हॅल्यू किती आली 3/2 सो c जर 3/2 असेल सोल्यूशन काय लिहिणार तुम्ही 2 प्लस e टू दी पावर y अपॉन 1 प्लस एक्स इज इक्वल टू 3/2 राईट सो आज आपण व्हेरिएबल सेपरेबल मेथड ही कवर केली आहे आणि दोन्ही टाईपचे सोल्युशन्स चेकआउट केलेत पहिले काय होतं जनरल सोल्युशन आणि हे वाले एक्झाम्पल कसले होते पर्टिक्युलर सोल्युशन राईट सो उद्या आपण सोल्युशनची एक सेकंड मेथड स्टडी करणार आहोत